हातकणंगले तालुक्यातील तळणगे लोकनियुक्त सरपंच संदीप पोळ यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर होऊन पद रिक्त झालंय। सरपंच पद रिक्त असेल तर नियमानुसार उपसरपंचांकडे प्रभारी सरपंच पदाचा कारभार येतो। मात्र गेल्या काही महिन्यांपासून उपसरपंच पदाचा दावा जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रलंबित आहे। आता गावचा कारभार प्रशासक NR रामांना चालवणार असले तरी ग्रामपंचायतीच्या प्रशासकाला कोल्हापूर खंडपीठाच्या आदेशानुसार आर्थिक व्यवहार करण्यास मनाई आहे। त्यामुळे प्रशासक नाममात्र राहणार असल्याने तळणगे गावातील विकास कामे ठप्प होण्याची शक्यता आहे। हातकणंगले तालुक्यातील तळणगेचे लोकनियुक्त सरपंच संदीप पोळ यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर होऊन त्यांचं पद रिक्त झालंय, तर उपसरपंच पदाचा वाद काही महिन्यांपासून जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रलंबित आहे। त्यामुळे प्रशासक म्हणून NR रामांना यांची जरी नियुक्ती झाली असली तरी कोल्हापूर खंडपीठाच्या निर्णयाने प्रशासकांना आर्थिक व्यवहार करण्यास मनाई असल्यामुळे ग्रामपंचायतीकडून होणारी विकास कामे आणि कोणत्याही प्रकारच्या अत्यावश्यक वस्तू तसंच सेवा खरेदी करता येणार नाहीत। त्यामुळे प्रशासक फक्त नाममात्र राहणार आहे। दरम्यान सरपंच संदीप पोळ यांनी अविश्वास ठरावाच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील दाखल केलंय। मात्र सध्या तरी तळणगे गावच्या विकास कामांना गती मिळण्याची शक्यता धूसर आहे।